हे प्रवास करतायत आणि आता पुढच्या 2 वर्षामध्ये या 91 किलोमीटर सोबत अजून 132 किलोमीटरची लांबी ही कार्यान्वित होईल। आम्ही निर्णय केला आहे की दरवर्षी 50 ते 60 किलोमीटर काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईची कनेक्टिव्हिटी ही त्यातनं वाढणार आहे। पुण्यामध्ये 33 किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे, त्यात 2.23 लाख प्रवासी सुविधेचा लाभ घेतात। आता ॲडिशनल त्या ठिकाणी 45 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे, ज्यातलं 27 किलोमीटर हे आपण पुढच्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। नागपूरमध्ये 40 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे, रोज जवळपास 1,10,000 प्रवासी त्याचा लाभ घेतात आणि अजून आपण 43 किलोमीटरचं काम आता हातामध्ये घेतलं आहे, जे पुढच्या 2 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करू। यासोबत मुंबईमध्ये जी वेगवेगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण आता ऑरेंज गेट टनेलचं काम चालू केलेलं आहे, ज्यातनं आपण भुयारी मार्ग करतो। आपण जो कोस्टल रोड आहे त्याचा नॉर्थ कोस्टल रोड करतो। आता आपण बांद्र्याहून वर्सोवाला पोचू, वर्सोवापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारचा आपण रस्ता आता केलेला आहे आणि त्यासोबत आपण भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंत हा देखील एक समुद्री मार्ग यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्यालाही पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत। यासोबत वेगवेगळे जे टनेल्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत की ज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे। ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग, गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड, उल्वे सागरी किनारा मार्ग, अटल सेतू इंटरचेंज आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक जी आहे त्याचंही काम आता आपण पूर्ण करतो आहोत। पुण्याचा चक्राकार मार्ग आहे त्याचंही काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे। या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबई या महानगरांमध्येही आपण काम करणार आहोत। अध्यक्ष महोदय, यासोबतच या आपल्या प्रस्तावामध्ये गृह विभागाच्या संदर्भात देखील अनेक बाबी मांडण्यात आल्या आणि त्याही संदर्भात खरं म्हणजे गृह विभागाची चर्चा आपण नेहमीच घेतो, कारण हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे आणि राज्यामध्ये एखादी घटना झाली तर त्याचे पडसाद हे या सभागृहात उमटणं हे अतिशय साहजिक आहे। ते प्रतिबिंब निश्चितपणे उघडत असतं। आपण जर बघितलं तर क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे। पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही, पण आकडेवारीने समजतं म्हणून ते सांगावं लागतं। तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास 7,711 गुन्ह्यांची घट आहे, म्हणजे जवळपास 2.5% ती घट आहे आणि याच्यामध्ये गत वर्षीपेक्षा खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 375नी वाढ झालेली आहे। दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की 3 नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे। आपल्याला माहिती आहे 2013 साली आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 9% होतं। 100 गुन्हेगारांपैकी 91 गुन्हेगार सुटायचे, 9% होतं। त्यानंतर आपण 14 पासून ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते 50% पर्यंत आणलं। पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% होतं। आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय 96.24% पर्यंत। 96.24 आणि असं नाही 70,000 गुन्हे त्यातलं हे 96.24% आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले, काही कंपाऊंडिंग होतं तरी 70% गंभीर गुन्ह्यातही। म्हणजे हे 3 कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचं हे उदाहरण आहे। कारण या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काय केलं भास्करराव, या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा 2 पेक्षा जास्त तारखा मागूच शकणार नाही, हा नियम केला आहे। 2 पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि
त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ॲसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो. त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% आलेलं आहे. त्याबरोबर आपण डायल 112 जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल प्रतिसाद जो आहे तोही 15 मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता तो आता 7.37 मिनिटापर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो. विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे. आपल्याला माहिती आहे की 2013 नंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला त्यावेळी म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर, त्यानंतर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि ही जी वाढ आहे एकीकडे वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे, पण त्यातले समाधान आहे की यापूर्वीही गुन्हे घडत होते पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं. कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो 99% हे गुन्हे हे जवळच्या लोकांकडनं घडलेले असतात आणि म्हणून समाजाचं प्रेशर असायचं. आज महिला समोर येत आहेत. आज वेगवेगळ्या कमिट्या आपण तयार केल्या, कुठे विशाखा कमिटी आहे, कुठे अजून निर्भया कमिटी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत. समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. आता तू करू नको समाज काय म्हणेल अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे. म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे. म्हणजे आत्ता सध्या प्रिझम्पशन आपण एक केलं आहे की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो. आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे. पूर्वी वर्ष करायचं नाही. आणि मग हे प्रमाण आपण आनंद वाटतो की आता ऑक्टोबर 2025 पर्यंत 60 दिवसात निर्गती ज्याची आपण करू शकलो त्याचं प्रमाण 87.8% आहे. म्हणजे जे पूर्वी 25 किंवा 24% असायचं 2019ला आपण विचार केला 2020ला तर ते 45% होतं. ते आता 88% गेलं आहे. आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90%च्या वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचं डायनामिक नोंद होते. TISSO इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं. त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली. त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत. नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे. आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाईम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केला आहे. लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास 99.1% या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193
लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या. त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती. हां, पण हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं. ऑपरेशन शोधमध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात. परत आल्यानंतर पण एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला. आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला. आणि रेकॉर्डवर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला. आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मुद्दा एक सातत्याने आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो. मुळामध्ये मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल मुलगी असेल घरातनं निघून गेली आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो. अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात. आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत महिला आहेत या संदर्भात साधारणपणे त्यांचं जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%. गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात म्हणजे सापडतात. एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो. कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात. म्हणजे एकतर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात. आणि म्हणून आपण जर कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये. आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात 1892 पैकी 1870 परत आले. म्हणजे 99% हा रेट आहे. किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले. परत 98.5% रेट आहे. 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो म्हणजे परत 99% रेट आहे. त्यामुळे अनेक वेळा काय होतं स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत. मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालकं किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही. वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो. आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की
आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। गेल्या 10 वर्षात, हे मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे। प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही। नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलं आहे, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही। पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो। त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत, गुणात्मक बदल आहे। आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देतात, मी देतच नाही, मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात। याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा, या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत, नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत। आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही, भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही। यासोबत खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्त्वाचं सगळ्या चर्चा येतात। आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे। हे जे आपलं हेडक्वार्टर आहे महासायबर, हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे। आता जवळपास 4-5 राज्यांनी आपल्याला विनंती केली, आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे, कारण आपण एवढी कॅपॅबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे। आता 3-4-5 राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले, त्यातले 3 राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत आणि 2 देश हे आता आपल्याला ते काम देत आहेत महासायबरला की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं। त्यातलं आज रात्री 8:30 वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल आणि या माध्यमातून आता आपल्याकडे कॅपेबिलिटी आहे। आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी कॅपेबिलिटी वापरू शकतो। गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील, मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या, अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून झालं आहे। 100 पेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही सोशल मीडिया चालतो, या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली आहे किंवा निराशा दिसते आहे, त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था आहे। अंमली पदार्थ हा आज आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्सची आपण भूमिका घेतली आहे। अनेक वेळा लोक असं म्हणतात की बाबा इथे माल सापडतोय, तिथे माल सापडतोय। याचं कारण आहे की एक मोठं इंटेलिजन्सचं नेटवर्क तयार झालं आहे। केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना एका पेजवर आणलं आहे, सगळे राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतात। आपण तेलंगणामध्ये जाऊन पकडलं, आपण दिल्लीमध्ये जाऊन पकडलं, कारण इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपण याची कारवाई सुरू केलेली आहे। आपण जर विचार केला तर साधारणपणे यामध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे आपण पकडलेलं आहे। त्याची सगळी माहिती ती देत नाही आणि पकडल्यानंतर ते नष्ट करण्याचं काम आपण करतोय।
मग ते पुन्हा सायकलिंगमध्ये यायला नको म्हणून दर 6 महिन्यांनी जेवढ्या वेगवेगळ्या युनिटमध्ये ड्रग पकडलं गेलं असेल त्याचं फॉरेन्सिक आपण त्याचा रिपोर्ट असतो, त्यामुळे त्या सगळ्या साठ्याची आपल्याला आवश्यकता नसते, आपल्याला त्याची परवानगी मिळते, तो सगळा साठा आपण जाळून टाकतो, तो पुन्हा रिसायकलिंगमध्ये आपण येऊ देत नाही. आणि खूप ठिकाणून येतोय, असं नाही. काय होतं याच्यामध्ये, हे MD वगैरे तर नानाभाऊ पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आपल्याकडे गुऱ्हाळ असायचं, कढईमध्ये उसाचा रस टाकला की आपले सराटे घेऊन आपण त्यातनं राब काढायचो आणि गुळ तयार करायचो, असं मेफेड्रॉन तयार होतं, साध्या कढईमध्ये तयार होऊ शकतं. हा एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे आपण ते मोठे मोठे ड्रग्ज जे आहेत महागडाचे ते तर आपण पकडतोय, ते बाहेरून यावे लागतात, पण या ठिकाणी हे ड्रग्ज जे आहेत हे अतिशय सिम्पली तयार होत आहेत. आणि म्हणून याच्यावर इंटेलिजन्स व्यवस्था ठेवणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि कडक कारवाई करणे. म्हणूनच आपण ड्रग्सच्या संदर्भात 2 गोष्टी केल्यात. MPD आणि मोकामध्ये यांना घेतलेलं आहे, ते आपण लावतो. आणि कोणी पकडलं गेलं, पेडलरी पकडला गेला तरी फॉरवर्ड लिंकेज काय आणि बॅकवर्ड लिंकेज काय हे आपण शोधून काढतो. वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आलं की कंटेनरमध्ये ड्रग्ज येत आहेत. आता सगळ्या हे जे काही पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन लावलेले आहेत, ज्यातनं ते स्कॅन आपल्याला करता येतं आणि त्यातनं समजतं. पोस्टाने पाठवतायत, आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी वापरतायत. तेही सगळ्या लोकांना आपण हे सांगितलेलं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे, तिथे भेटी देऊन तिथली सिस्टीम जी आहे ती सॅनिटाईज करण्याचं काम आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होते आणि विशेषतः ज्या पोलिसांनी याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतला असेल त्या पोलिसांना आपण बडतर्फ केलेलं आहे, त्यांना सस्पेंड केलेलं नाही, थेट 311 खाली आपण त्यांना बडतर्फ केलेलं आहे. हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. यासोबत काही अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. मी आता त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर, म्हणजे काही महिला अत्याचाराचे विषय ते देखील आपल्यासमोर ठेवले आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुद्दे मांडल्यात. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो. आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया महाराष्ट्र करतोय तेवढं इतर कुठेही होत नाही. आणि एकही अशी कंप्लेंट नाही की आम्ही अँटी करप्शनला तक्रार दिली आणि आमची तक्रार समोरच्याला मिळाली. आत्ता आपण जे सापळे करतो 99% सापळ्यांमध्ये आपण यशस्वी होतो आणि हे सुरूच राहील. आता याचं इंटरप्रिटेशन कोणी हेही करू शकतं की या घटना वाढतायत म्हणजे आपल्याकडे भ्रष्टाचार वाढलाय. माझं मत असं आहे, जेवढे जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी पकडले जातील अशा गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन हे मला असं वाटतं की लोकांवर जरब आणेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो कमी होईल. एक राजकीय विरोधकांवर सूड भावनेने दाखल होत असलेले असे कुठलेच गुन्हे आपण दाखल करत नाही. टोळ्यांच्या दहशतीच्या संदर्भात देखील काही विषय आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई आपण केली आहे. आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 42 गुन्हे आपण दाखल केले आहेत. 182 आरोपी जे टोळ्यांच्या माध्यमातून काम करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई शहरामध्ये 17 गुन्हे आहेत, ठाणेमध्ये 14 गुन्हे आहेत, अहिल्यानगरमध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 45 आरोपी आहेत. MPDAच्या कायद्याच्या अंतर्गत 528 लोकांवर कारवाई केली आहे. त्यानंतर 55, 56, 57च्या अंतर्गत 5163 लोकांवर कारवाई केली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाया 2028 लोकांवर केलेल्या आहेत. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार सुटू नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या संदर्भात मी असं म्हणणार नाही की गुन्हेगारी नाही, कारण अनादी कालापासनं अशी कुठलीच राजवट नाही की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, पण त्या प्रवृत्तीला ठेचण्याची शासनाची मनीषा आहे की नाही, इच्छा आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडायचं नाही हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळं करत असताना अनेक वेळा पोलिसांकडूनही चुका होतात, होत नाही असं नाही. इतकी मोठी सिस्टीम आहे, 2 लाख पोलीस आहे, पण त्यांनाही पाठीशी आम्ही घालत नाही. त्यांच्यावरही योग्य कारवाई करणं हा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणून
मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, पोलीस मॉडर्नायझेशन मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. त्यातनंही सर्व्हिलन्सच्या सिस्टीम्स आहेत, मोठं CCTVचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपण CCTV वापरतो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपण वापरतो आहोत. त्यामुळे स्ट्रीट क्राईम तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आजकाल डिटेक्ट करू शकतो. आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आपण वेगवेगळ्या लोकांनी ज्या भावना मांडलेल्या आहेत आणि काही प्रकरणं देखील दिलेली आहेत, सगळ्या प्रकरणांचा मी उल्लेख केला नसला तरी त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू आणि त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता नाही आहे माझ्याकडे, मागून देतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पुढेच जातोय, महाराष्ट्र पुढेच जाईल, महाराष्ट्र थांबणार नाही एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. त्यांनी म्हणलं होतं अध्यक्ष महोदय की धान उत्पादक शेतकरी यावेळी संकटात आहे, अडचणीत आहे. कारण अवकाळी पावसामुळे धान कापणीचा हंगाम होता, त्यावेळेसच ते धान कापणी झाली आणि पाऊस आला. त्यामुळं आपण मागच्या वर्षी 700 रुपये बोनस दिला. यावर्षी सुद्धा अत्यंत नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. ते त्या धानाचं पाखड झालं, धान खरेदी होत नाही आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून धानाला 1000 रुपये बोनस ह्या नाही क्विंटल एका क्विंटलच्या मागे 1000 मागच्या वेळेस जे दिलं 20,000 रुपये हेक्टरी जे काही बोनस आहे. धानाच्या शेतकऱ्याला यापूर्वी सरकारने मदत केली आहे, यापुढेही सरकार मदत करेल. त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याची योग्य जी काय अनाउन्समेंट आहे ती आम्ही करू. ठीक आहे. या विषयावर चर्चा झालेली आहे. सभागृहाने या तिन्ही प्रस्तावांवर विचार केलेला आहे. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे खालील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री नानाभाऊ नारायणराव एंबडवार माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी नानाभाऊ नारायणराव एंबडवार यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1936 रोजी यवतमाळ जिल्ह्यात केळापूर तालुक्यातील अंतरगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. कैलासवासी एंबडवार यांनी महाराष्ट्र फॉरवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य केले होते. ते सन 1967 1977 या कालावधीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचा संबंध होता. अनेक जन आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दिग्रस मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी एंबडवार सन 1978-1980 मध्ये दिग्रस मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी सन 1980-1985 या कालावधीत रोजगार हमी योजना, वन, कृषी व फलोत्पादन खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.
प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. पाठवतो आणि एक स्मृतिपत्रही आपण आपल्या विधिमंडळाकडून देतो. तहसीलदार, SDO आणि आपले ठाणेदार आणि स्थानिक आमदार, पण असं होत नाही अध्यक्ष महाराज. त्याला एकदा थोडंसं खाली त्या पद्धतीच्या सूचना दिल्या पाहिजे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळण्या संबंधितची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 103 व 105, 106 व 108. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 102 व 104. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 36. माननीय संसदीय कार्यमंत्री यांचा प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडत आहे. विधानमंडळ समित्यांच्या दौऱ्यादरम्यान सदस्यांचे आचरण कसे असावे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असा प्रस्ताव मी सभागृहात मांडत आहे. सदर समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 9 असेल. या समितीवर विधानसभेचे 7 व विधान परिषद 2 सदस्य असतील. त्यानुसार सदर समितीमध्ये विधानसभा विधान परिषद खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा. फक्त यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरेंनी एक पत्र दिलं आहे की या विधानसभेतली एक महिला सदस्य आणि विधान परिषदेतली एक महिला सदस्य असावी. ती 2 नावं ही नंतर सगळ्यांशी बोलून घेतो. विधानसभा सदस्य श्री चैनसुख संचेती जे या समितीचे प्रमुख राहतील. सुधीर मुनगंटीवारजी, विजयकुमार श्रीरामप्पा देशमुख, दीपक केसरकरजी, दिलीप वळसे पाटील, सुनील प्रभू, श्री अमीन पटेल, विधान परिषद सदस्य अमरीशभाई पटेल, रामराजे नाईक निंबाळकर. समितीची कार्यकक्षा लोकशाहीमध्ये संसद व विधिमंडळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता विधिमंडळ समित्यांचे दौऱ्याच्या वेळी सदस्यांचे एकंदरीत वर्तन समस्त जनतेला प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत ठरेल असे असले पाहिजे. विधिमंडळाप्रती जनतेमध्ये असणारी विश्वासार्हता यांना तडा जाऊ न देता ती अधिकाधिक दृढ व वृद्धिंगत व्हावी याकरता विधिमंडळ सदस्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने दौऱ्याच्या वेळी कोणते आचरण करावे, कोणते आचरण टाळावे, दौरा कालावधीत कोणते संकेत पाळावे याबाबत शिफारसी करणे. सदर समिती याबाबतचा अहवाल माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा व सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांना सादर करील. प्रस्ताव असा आहे की विधिमंडळ समित्यांच्या दौऱ्यांदरम्यान सदस्यांचे आचरण कसे असावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 9 असेल. या समितीवर विधानसभेचे 7 सदस्य असतील. त्यानुसार सदर समितीमध्ये विधानसभेच्या खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा. विधानसभा सदस्य श्री चैनसुख संचेती तथा समिती प्रमुख श्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा सदस्य श्री विजयकुमार देशमुख, विधानसभा सदस्य श्री दीपक केसरकर, विधानसभा सदस्य श्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा सदस्य श्री सुनील प्रभू, विधानसभा सदस्य श्री अमीन पटेल, विधानसभा सदस्य. समितीची कार्यकक्षा लोकशाहीमध्ये संसद व विधिमंडळाचे असलेले अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता विधिमंडळ समितींचे दौऱ्यांच्या वेळी सदस्यांचे एकत्रित वर्तन समस्त जनतेला प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत ठरेल असे असले पाहिजे. विधिमंडळाप्रती जनतेमध्ये असणारी विश्वासार्हता याला तडा जाऊ न देता ती अधिकाधिक दृढ व विद्रुगत व्हावी याकरिता विधिमंडळ सदस्यांनी
लोकप्रतिनिधी या नात्याने दौऱ्याच्या वेळी कोणते आचरण करावे व कोणते आचरण टाळावे, दौरा कालावधीत कोणते संकेत पाळावे याबाबत शिफारसी करणे. सदर समिती याबाबत अहवाल मान्य अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा व मान्य सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांना सादर करील. मान्य समिती प्रमुख, विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव. टाकेल. आता मी प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. ह्या प्रस्तावावरती शंका? एवढं वाचल्यानंतर पण शंका? विधानसभा विशेषाधिकार समितीकडे प्रचार ऐकलं आपलं, म्हणजे आपण बोलत होतो म्हणून मी माझ्या जागेवर नाही आलो. मी जागेवर इथं उभा होतो हो दरवाजा. हो. अध्यक्ष महोदय, माझी शंका फार काय अशी मोठी आपण काय ह्याच्या विचारात घ्यावी असं काय नाही, परंतु आपण सदस्यांचं वर्तन कसं असावं, सभागृहामध्ये सदस्यांचं वागणं कसं असावं या संदर्भामध्ये ज्या काही मुंबई अधिवेशनमध्ये काही घटना घडल्या त्या पुन्हा घडू नये म्हणून आपण एक समिती स्थापन करतोय. पण माझा मुद्दा एवढाच आहे की साधारणपणे मंत्री म्हणजे मंत्री पद्धतीनं या सभागृहामध्ये सदस्य याची व्याख्या काय असेल. सदस्य म्हणजे आता हे सगळे सदस्य झाल्याशिवाय मंत्री होऊ शकत नाही. आपल्याला मी वगळतो, परंतु आम्ही सदस्य आणि हे मंत्री, त्यामुळं सदस्यांनी कसं वागावं तशाच पद्धतीनं सदस्य या व्याख्येमध्ये मंत्री येतात की नाही. अध्यक्ष महोदय, विधानसभा विशेषाधिकार समितीचे विचारार्थ प्रलंबित असलेल्या एक श्री विजयकुमार गोरे मान्य ग्रामविकास मंत्री. गमतीतच घ्या, फार काय सिरियस घेऊ नका. आपण त्याच्यामध्ये सदस्यांनी कसं वागावं बरोबर या संदर्भामध्ये एक समिती करतोय का, तर मुंबईमध्ये एक अनुचित प्रकार घडला, तो पुन्हा घडू नये. साधारणपणे सदस्य म्हणजे आपण सोडून हो मंत्री हे सुद्धा पहिल्यांदा सदस्य होतात म्हणून ते मंत्री होतात. हो बरोबर. आम्ही सदस्य हे सदस्यच आहोत, याच्या मागे बसणारे सदस्य हे सदस्य आहोत. आणि म्हणून माझा संशय एवढाच आहे की सदस्य ह्या व्याख्येमध्ये मंत्री येतात की नाही, का सभागृहामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं, एवढं जरा खुलासा सांगा. 100% येतात. आपण जर नियम 2 बघितलात तर त्याच्यात सदस्याची व्याख्या दिलेली आहे आणि त्यात मंत्री ही पहिली सदस्य आहे याचा उल्लेख आहे. आणि आर्टिकल 124 मध्ये पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मंत्र्याचे अधिकार हे सदस्याचे पण असतील. म्हणजे एखाद्या मंत्र्याला जर का सभागृहात एखाद्या चर्चेत भाग घ्यायचा असेल तर मंत्री असल्यामुळे तो त्या चर्चेत भाग घेऊ शकत नाही असं नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मंत्री हा सर्वप्रथम या सभागृहाचा सदस्य म्हणून कार्य करत असतो आणि त्यानंतर कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून काम करतो. चला पुढे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडतोय की विधानसभा विशेषाधिकार समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या एक श्री जयकुमार गोरे मान्य ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री रोहित पवार विधानसभा सदस्य यांच्या विरुद्ध दिनांक 5 मार्च 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंगाचा अवमान प्रकरण 2 श्री जयकुमार गोरे मान्य ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लय भारी यूट्यूब वाहिनीचे संपादक चालक श्री तात्या उर्फ तुषार आबाजी खरात यांच्या विरुद्ध दिनांक 5 मार्च 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार समिती भंग व अवमानाचे प्रकरण या दोन्ही प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183 1 च्या परंतु कान्वे पुढील अधिवेशनापर्यंतच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी ही विनंती. ठीक आहे. चला पुढचं घ्या. थांबा बसा. पुढचं घ्या. नाही पुढे आता नाना भाऊ किती वेळा तेच. ठीक आहे बघू. ठीक आहे, मग मी निर्णय घेईन ना. तुम्ही असं कसं मला वेटीवर तर धरू शकत नाही. चला द्या. दिलंय का हो देतो निर्णय.
तुम्हाला कळवतो निर्णय लेखी. बस बसा. 2 मिनिटं बघा, आता सगळं कामकाज डिस्टर्ब होतंय. थांबा. हे आहे ना ते. अजिबात नाही. चला, प्रस्ताव असा आहे की श्री जयकुमार गोरे मान्य ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री रोहित पवार विधानसभा सदस्य यांच्या विरुद्ध दिनांक 5 मार्च 2025 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. श्री जयकुमार गोरे मान्य ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लय भारी यूट्यूब वाहिनीचे संपादक चालक श्री तात्यासो उर्फ तुषार आबाजी खरात यांच्या विरुद्ध दिनांक 5 मार्च 2025 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण या दोन्ही प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) च्या परंतु कान्वये पुढील अधिवेशनाचा शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. श्री नरेंद्र भोंडेकर मान्य समिती प्रमुख विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव अस्वीकृत केला सांगतो तरी. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन केल्याने उद्भवलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विधानसभा विशेषाधिकार समितीने अहवाल विचारात घेण्यात यावा. विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मान्य मुख्यमंत्री यांचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे आचारसंहितेबद्दल अभ्यागत वाचन श्री होत नितीन आहे. हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधानभवन मुंबई येथील मुख्य पोर्च येथे आपापसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने उद्भवलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदर अहवालातील समितीच्या अभिप्राय व शिफारशींशी सहमत असून असा ठराव करीत आहे की 1. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेप्रमाणेच महाराष्ट्र विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी. 2. विधानभवनात येणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागारांच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी. अशा नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. 3. अशा प्रसंगांना रोखण्यासाठी किंबहुना अशी घटना घडूच नये म्हणून सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागार तसेच पोलीस विभागाशी समन्वय ठेवून प्रभावी अशी सुरक्षा व्यवस्था विधानभवन निर्माण करण्यात यावी. 4. विधानभवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेस बरोबर संलग्न करून त्याद्वारे अभ्यागतांची स्वयंचलित रिअल टाईम पार्श्वभूमी तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी. ज्यामध्ये अभ्यागतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे प्रणाली दिसून आल्यास त्या अभ्यागताची प्रवेशिका विनंती तत्काळ नाकारली जाईल. याप्रमाणे डिजिटल प्रवेशिका वितरण प्रणाली विधानभवनात या विषयातील त्यांच्या सल्ल्यानुसार स्थापित करण्यात यावी. 5. विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांनी विधानमंडळाच्या प्रतिमेत अभ्यागतांना घेऊन येताना दक्षता घ्याव्यात व सर्व सन्माननीय सदस्यांनी अभ्यागतांच्या सुरक्षा तपासणीमध्ये विधानमंडळाच्या सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करून एक आदर्श निर्माण करावा. तसेच सन्माननीय सदस्यांच्या भेटीला येणाऱ्या अभ्यागतांची सुरक्षा तपासणी व सुरक्षा सूचनांचे सौजन्याने आणि शीघ्रतेने पालन करावे. सन्माननीय सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले या अभ्यागतांनी प्रवेश नियमांचे उल्लंघन करीत विधानभवनाच्या मुख्य पोर्च येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना केलेल्या धक्काबुक्कीमुळे विधानसभेच्या कामकाजामध्ये प्रत्यक्षपणे व्यत्यय निर्माण झाला. त्यांनी धक्काबुक्कीचे अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय व गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर दुष्कृत्य केले.
त्यामुळे विधानसभा सभागृह विधानसभेचे सन्मानित सदस्य यांच्याबाबत जनमानसात संभ्रम व गैरसमज निर्माण झाला. माध्यमांद्वारे विधानमंडळाबाबत अत्यंत प्रतिकूल वृत्तांकन केले गेले. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य यांच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला तडा गेला म्हणून समिती श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री सर्जेराव बबन टकले यांच्या गंभीर कृत्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कार्य म्हणून श्री नितीन हिंदूराव देशमुख त्याचप्रमाणे सर्जेराव बबन टकले यांना 2 दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांना विधान भवनाच्या मुंबई व नागपूर येथील प्रसिमी देण्यास या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे सन 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी. कारावासात पाठविलेल्या व्यक्तीस विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते ही वस्तुस्थिती विचारात घेता विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास विधानसभेच्या एका किंवा अधिक अधिवेशनात त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेचा एकूण कालावधी पूर्ण करण्यासाठी पुढील अधिवेशनात त्यांना पुन्हा कार्यक्रमात पाठवण्यात यावे. मी आता सर्वसाधारणपणे सदस्यांनी कसं वागावं त्याच्याकरता तुम्ही ही नियमावली 1, 2, 3, 4 नाही क्लॉजेस नाही ते टाकले. झालं. आता हे पुढे गेलो आपण. मला माहिती आहे, पण त्यातला 3 नंबरचा जो मुद्दा आहे ना दादा, हा परत वाचा. मी ते वाचलेलं आहे म्हणून मी उभा आहे. 3 नंबरचा मुद्दा वाचा. मला वाटतं हा लागू करताना अडचणी वाढणार आहेत. ठीक आहे, चला. मी आता प्रस्ताव सभागृहाच्या मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. स्थगन प्रस्तावाच्या सूचना. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांना दालनात अनुमती नाकारण्यात येत आहे. ओके. शासकीय विधेयकाबाबतची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. 1 मिनिट बोला. जयंतराव महिला व पाटील साहेब बालविकास. बोला. 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ड्रग्सबद्दल उल्लेख केला. ती स्थगन 97 मी मांडलेले आहे. ज्या अर्थी साताऱ्यातील सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचने छापा टाकून MD ड्रग्ज कच्च्या मालासह 10 किलो साठा जप्त केलेला असणे, त्याची किंमत 15 कोटी रुपये असणे, काही लोकांना ताब्यात त्यांनी घेणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विदर्भात देखील असंच वर्ध्याला 192 कोटीचं MD ड्रग्जचं प्रकरण सापडणं, वर्धा पोलिसांचा खरा चेहरा केला उघड अशी एक बातमी आहे. असे काटोल तालुक्यात देखील अध्यक्ष महोदय वैभव काळे याच्याकडे 33 किलो गांजा सापडला. तो ग्रामपंचायतीचा सरपंच आहे आणि डोरली भांडवलकर या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं राजकीय माणसं देखील आता ड्रग्जमध्ये आहेत आणि काटोल पोलीस स्टेशनमध्ये आमचे अनिल देशमुखांनी स्वतः जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन मग गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्यावर प्रचंड दबाव होता. म्हणून अध्यक्ष महोदय, हे जी प्रकरणं गेल्या 2-3 दिवसात पुढे आलेली आहेत त्याच्यासाठी सरकारने ताबडतोब, त्यांनी सांगितलंच आहे, तर त्याप्रमाणे लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी असं आमची आग्रही विनंती आहे. ठीक आहे. नाही, मुळीच नाही. चला. शासकीय विधेयकाबाबतची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय महिला व बालविकास मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 वर दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या चर्चेत श्री नाना पटोले विशेष यांनी कुष्ठरोगी रुग्णांच्या संख्येबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याची माहिती पटलावर ठेवतो. माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. चला, भुसे साहेब तुमचं निवेदन घ्या. 1 मिनिट द्या. मत चला लवकर. अध्यक्ष महोदय, बिबट्याच्या वावराने काल संगमनेरमध्ये माझ्या जवळेकडलं येथे संध्याकाळी 6:30 वाजता एका 4 वर्षाच्या बालकावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा सिद्धेश सूरज कडलक नावाचा आहे, जागेवर मृत्यू झाला आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ज्या पद्धतीने बिबट्याचा मुक्त संचार संगमनेर तालुक्यामध्ये वाढला आहे याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. काल तिथं त्याची बॉडी हातात घेण्यासाठी सुद्धा कुटुंब नकार देत होतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का कडलक कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत, तसेच अध्यक्ष महोदय त्यांना शासकीय नोकरी
बाबत त्यांचा विचार व्हावा. तसेच त्या 4 वर्षाच्या बालकाचं आधार कार्ड नाही आहे, त्यामुळे त्याला कागदपत्रामध्ये कुठली अडचण येऊ नये. ज्या पद्धतीने हे नरभक्षक बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, या नरभक्षक बिबट्यांना तात्काळ स्थानिक स्तरावरतीच त्या अधिकाऱ्यांना जर अधिकार दिले तर त्यामध्ये त्यांना तात्काळ मारण्यात येतील. चला, सन्मान्य सदस्य श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या जोडपत्रातील स्वीकृत लक्षवेधी सूचनांनी निवेदने अप्राप्त असल्याबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. या अनुषंगाने दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी चे सभागृहातील कामकाज संपण्या अगोदर प्रलंबित लक्षवेधी सूचनांची निवेदने या सचिवालयास सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांनी मंत्रालयीन सर्व सचिवांची बैठक घेऊन या प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर प्रकरणी होणारा विलंब क्षमापित करण्यात यावा. तसेच दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत प्रलंबित निवेदनाचे सादर करण्यास मुदत वाढ करण्यात यावी अशी विनंती मुख्य सचिव यांनी केली आहे. त्यांची ही विनंती मान्य करण्यात हरकत नाही, परंतु भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही याची देखील दखल घेण्यात यावी. 2026 जानेवारी 2026 25 लिहिलंय. राहिला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. जसं सदस्यांची नीतिमत्ता उच्च दर्जाची पाहिजे, तशीच आपल्याही लोकशाहीची जी कामाची पद्धत आहे ती दर्जेदार राहावी. आणि तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शवलेल्या सर्व अर्धा तास चर्चांच्या सूचना पुढील अधिवेशनात घेण्यात येतील. त्याची छापील उत्तरं मिळतील. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे. आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची संख्यांकीय माहिती सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकींची संख्या 7. प्रत्यक्ष झालेले कामकाज 72 तास 35 मिनिटे. अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ 10 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 10 तास 22 मिनिटे. शोक प्रस्ताव 12. तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न 7286. स्वीकृत प्रश्न 215. उत्तरित झालेले प्रश्न 27. अर्धा तास चर्चा. तारांकित प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना 23. स्वीकृत 19. चर्चा झाली 2. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 160. मान्य सूचना 69. चर्चा झाली 3. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले 6. अध्यादेश नापसंती व्यक्त करण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या 6. शासकीय विधेयके विधानसभा पुरस्तापित 18. संमत 16. विधान परिषद संमत 4. अशासकीय विधेयके प्राप्त सूचना 21. मान्य 8. पुरस्तापित 8. लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना 1867. स्वीकृत सूचना 299. चर्चा झालेली सूचना 70. नियम 97 अन्वयच्या सूचना प्राप्त सूचना 27. मान्य निरंक. चर्चा झाली निरंक. नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना 2. मान्य 2. चर्चा झाली 2. अशासकीय ठराव प्राप्त सूचना 220. मान्य 262. चर्चा झाली निरंक. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती 90.98%
कमीत कमी उपस्थिती 43.85%, एकूण सरासरी उपस्थिती 75.94%. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीतास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक पर्वानिमित्त सभागृहामध्ये वंदे मातरम या संपूर्ण गीताचे समूह गायन करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. या अधिवेशनाचा समारोप करताना माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, माननीय उपाध्यक्ष, माननीय संसदीय कार्यमंत्री, माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, सर्व सन्माननीय तालिका सभा अध्यक्ष, माननीय मुख्य प्रतोद, माननीय गटनेते, सर्व सन्मान्य सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. विधानसभेच्या पुढील अधिवेशनासंबंधी घोषणा. मी खालील घोषणा करतो. राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे. मी आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.